क्रांतीज्योती, ज्ञानज्योती, सावित्रीबाई फुले जयंती आणि जागतिक महिला दिन या निमित्ताने येवला येथील नांदगाव रोड येथे राहणारे कार्तिकी रवी पवार यांच्या घरी जाऊन त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा जनकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे यांनी दिल्या। घरी जाण्याचे कारण होते की त्याच दिवशी दुपारी 3 वाजता त्यांचे पती पत्नीला घेऊन दवाखान्यात गेले असता दुपारी 3 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी या गरीब मजुराच्या घराचे कुलूप तोडून कार्तिकीच्या डिलिव्हरी करता 1-1 रुपया जमा करून ठेवलेले 50,000 रुपये चोरट्यांनी कपाटातून काढून पसार झाले। आधीच परिस्थिती नाजूक, भाड्याचे घर, त्यातच 2 वर्षांपूर्वी रवी पवार यांचे वडील प्रकाश पवार हे गवंडी काम करायचे, त्यांचा ॲक्सिडेंट झाला, त्यातच त्यांचा मृत्यू झाला। या कुटुंबाला कुठलाही आधार राहिलेला नाही। चोरीची बातमी SW8 येवला न्यूजने व्यापारी ग्रुपवर टाकली। ही बातमी समजताच नारायण मामा आणि त्यांचे मित्र रवी प्रकाश पवार यांच्या भेटीला गेले। अत्यंत गरिबीची परिस्थिती, भाड्याचं घर, कुठलाही आधार उरला नाही। पत्नी कार्तिकी पवार यांची डिलिव्हरीची तारीख जवळ आली, पण पैसे नाही, काय करावे हा प्रश्न पवार कुटुंबियांना पडला। हे मामांच्या लगेच लक्षात आले आणि नारायण मामा शिंदे, किशोर कुमावत, सूरजमल कारवा, सुदाम दाणे पाटील, विजय पोंदे, गोविंदा शिंदे यांनी तात्काळ दवाखानाकरिता कार्तिकी पवार यांना रक्कम 15,000ची रोख स्वरूपात मदत केली। मदत मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचे नैराश्य कमी झाले आणि चेहऱ्यावर आनंद दिसला। आजही माणुसकी नारायण मामांच्या रूपात जिवंत असे उद्गार कार्तिकी पवार यांनी काढले आणि सर्वांचे आभार मानले। शेवटी मामांनी सांगितले की अध्यात्म म्हणजे पूजा अर्चा नाही, पोथी पुराण वाचणे नाही, अध्यात्म म्हणजे दुसऱ्याचे दुःख समजून घेण्याची क्षमता असणे, ते दुःख निवारण करण्याचा प्रयत्न म्हणजे अध्यात्म। हीच शिकवण आपल्याला स्वामी विवेकानंद ज्ञानज्योती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही आज या ठिकाणी कार्तिकी रवी पवार नांदगाव रोड इथे आलेलो आहे। त्यांच्या घरी चोरी झाली। येवला न्यूज या माध्यमातून आम्हाला ते लक्षात आलं की यांच्या घरी रवी भाऊच्या घरी चोरी झालेली आहे आणि त्यांना भेट देण्याकरता मी आणि आमच्याबरोबर किशोर कुमावत, सूरजमल करवा, गोविंदा शिंदे, विजय पोंदे आम्ही या ठिकाणी आल्यानंतर परिस्थिती बघितली। त्यांचे 50,000 रुपये इथे चोरी झाली। त्यांचं सगळं काम हातावरचं आहे। वडिलांचे नेटके 2 वर्ष झाले ॲक्सिडेंटमध्ये, ते पण गेले। त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो, इथली चौकशी केली आणि तिची परिस्थिती बघून आम्हाला असं वाटलं का काहीतरी आपण करावा। सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला ती शिकवण दिलेली आहे। त्या टायमाला ते होते, त्यांनी बाल सुधारगृह केला होता। त्या टायमाला त्यांनी अनेक मुलींना सांभाळलं, विधवा महिलांना सांभाळलं, अनाथ मुलांना लहानसं मोठं केलं आणि त्याच उद्देशाने किंवा मग फुले यांचा आदर्श घेऊन, गाडगे महाराजांचा आदर्श घेऊन कुठला राहिला नाही। हे पण मोलमजुरी करणारी माणसं असल्यामुळे आम्ही आणि आमचे मित्र या ठिकाणी आलेलो आहेत। आमच्या मित्रांमध्ये किशोरजी कुमावत, सूरजमल करवा, सुदामजी दाणे, विजय पोंदे, गोविंदा शिंदे असे आम्ही यांना या ठिकाणी येऊन दवाखान्याकरता व आरोग्याकरता 15,000ची मदत केलेली आहे। त्यांनी ती स्वीकारली, त्यांना आम्ही धन्यवाद देतो आणि आज या महिला दिनानिमित्त त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद। माझ्या घरी चोरी झाली होती। मी माझ्या बायकोच्या डिलिव्हरीसाठी पैसे ठेवलेले होते, तर ते माझे चोरी गेले। तर नारायण मामा शिंदेंनी ती न्यूज बघितली। ती न्यूज बघून मला आर्थिक मदत करायला आले, तर त्यांनी मला 15,000ची मदत केली। नारायण मामा शिंदे आणि त्यांचा मित्र परिवार। धन्यवाद। धन्यवाद। येवलेकरांनो, भाजीपाला खरेदीची पद्धत आता बदलणार। खैरमोडे फ्रेश सादर करत आहेत नाशिक जिल्ह्यातील पहिला भव्य आणि हायटेक भाजीपाला मॉल। आमची वैशिष्ट्य, सर्व काही एकाच छताखाली, ताजा भाजीपाला, रसरशीत फळे, शुद्ध दूध आणि बेकरी उत्पादने। हायटेक अनुभव, आता उन्हात किंवा गर्दीत फिरण्याची कटकट नाही। शुद्धता आणि स्वच्छता, सेंद्रिय गुणवत्तेला आणि स्वच्छतेला आमचे प्रथम प्राधान्य। रास्त दर, थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत, त्यामुळे भाव एकदम रास्त। ठिकाण, राजा रघुजी बाबा कॉम्प्लेक्स, पारेगाव रोड, येवला। लवकरच येत आहोत, सज्ज रहा। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस, येवल्याचे नवीन वैभव।
लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम. आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज. AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता. चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट. मल्टीव्हिजन रेस्टॉरंट, आकाशाच्या सानिध्यात. मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा. शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा. हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही, तर एक अविस्मरणीय अनुभव देतो. व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे? काळजी सोडा. येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता. हर्षू कॉम्प्युटर्स. आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आणि बरंच काही, तेही अगदी रास्त दरात. आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप, प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस, CCTV कॅमेरा फिटिंग आणि AMC. आमची खासियत, लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात. साहित्य, कीबोर्ड, माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे. डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड, NDC बँक जवळ, येवला या ठिकाणी. संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा. 93 22 00 39 58. तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स. आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स. विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध. वर्मा लॉन्स. ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला. स्वामी मुक्तानंद विद्यालय येवला. प्रवेश सुरू. शैक्षणिक वर्ष 2026 ते 2027. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल विश्वासाचे. आमच्या विद्यालयात इयत्ता 5वी ते 10वी मराठी माध्यमसाठी मुलामुलींना प्रवेशाची सुवर्ण संधी उपलब्ध आहे. आमची ठळक वैशिष्ट्ये: भव्य व प्रशस्त क्रीडा मैदान, विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी उत्तम सोय, सुसज्ज प्रयोगशाळा, विज्ञानाचे प्रात्यक्षिक ज्ञान देण्यासाठी अद्ययावत लॅब, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक वृंद, वैयक्तिक लक्ष देऊन दर्जेदार अध्यापन, शिस्तबद्ध वातावरण, संस्कारक्षम आणि शैक्षणिक पोषक वातावरण, डिजिटल शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन. त्वरा करा, प्रवेश मर्यादित. आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा आणि त्याच्या प्रगतीला नवा आयाम द्या. पत्ता: स्वामी मुक्तानंद विद्यालय, येवला.